नमस्कार. जमलेले सगळे श्रोते, अ, यांचं मी सर्वांचं राज्याभिषेक समारोह संस्थेतर्फे सर्वांचे हार्दिक स्वागत करीत आहोत. आजच्या आपल्या विषयाला आपण लवकरच चालू करूया. तत्पूर्वी मी आपल्या राज्याभिषेक समारोह संस्थेची मी थोडक्यात माहिती देतो. आपले असे आधी खूप व्हिडिओ झाले आहेत, त्यात आपल्याला माहिती भेटली. पण आज जे कोण नवीन बघत असतील त्यांना मी आज माहिती देतो. आपली संस्था ठाण्यातली आहे. राज्याभिषेक समारोह संस्था ही महाराष्ट्रातली एकमेव संस्था असावी, जी ठाण्यातली आणि मुंबईतल्या इतर भागातल्या मुलांना रायगडावरती घेऊन जाते. ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांचा रायगडी राज्याभिषेक झाला. तो सुवर्णक्षण अनुभवण्यासाठी व तेव्हाचे काय जे विधी झालते, तेव्हा काय-काय कोणत्या मंदिरात कोणते विधी झालते ते बघण्यासाठी, तसेच रायगड दर्शन घडवण्यासाठी व आजच्या तरुणात एक इतिहास प्रेम निर्माण करण्यासाठी, इतिहासाची जाणीव करण्यासाठी आपण तरुणांना रायगडावरती घेऊन जातो. तसंच रायगडावरती जायच्या आधी आपण पूर्ण रायगड किल्ल्याला परिक्रमा करतो. ही संस्था महाराष्ट्रातली एकमेव संस्था असेल, जी पूर्ण रायगड 18 किलोमीटर रायगड किल्ल्याला परिक्रमा करते. ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीच्या दिवशी ठाण्यातले जे तळ्यापाळी आहे, मासूंचा तलाव, तिकडच्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला तिकडे पण आपण राज्याभिषेकचा कार्यक्रम करतो. तसेच हा राज्याभिषेक कार्यक्रम झाल्यावरती एक दिवस कोणत्यातरी रविवारी गडकरीला आपण एक ऐतिहासिक नाटक ठेवतो किंवा ऐतिहासिक एक कार्यक्रम ठेवतो. त्यात शिवरुद्राचे दिग्विजय तांडव असेल, इथे ओशाळला मृत्यू असेल, असे ऐतिहासिक नाटकं ठेवून समस्त ठाणेकरांना आपण एक ऐतिहासिक नाटक दाखवतो. तसेच दिवाळीत आपण किल्ले स्पर्धेचंही आयोजन करतो. किल्ले स्पर्धेमध्ये ठाणे, डोंबिवली, बदलापूर, पुणे असे आपल्याकडे 100 ते 150 मंडळं आपल्याकडे रजिस्टर्ड आहेत. दरवर्षी सगळे आपण भाग घेतात व त्या किल्ले स्पर्धेच्या पारितोषिक वितरणालाही आपण एक इतिहासकार जसे की सच्चिदानंद शेवडे, विद्याधर रायरीकर, शरदजी पुंक्षे अशा मान्यवरांना बोलवून तेव्हा पण आपण मुलांना एक ऐतिहासिक किस्से सांगतो. इतिहासाची एक जाणीव करून देतो. जेणेकरून आजच्या तरुणाईत एक इतिहासाबद्दल एक प्रेम निर्माण व्हावे. आपल्या भारतीय संस्कृतीबद्दल एक प्रेम निर्माण व्हावे. ह्याच्या मागचा हेतू आहे. आपण कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी जान्हवी दांडेकर आता एक श्लोक घेईल. मराठा तितुका मेळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा असा उपदेश देणाऱ्या समर्थ रामदास स्वामींचे शिवचरित्रात महत्वाचे स्थान आहे. स्वराज्य निर्मितीच्या धामधुमीत छत्रपती शिवाजी महाराज आकंठ बुडून गेले होते. सर्व कारभारांवर महाराजांचे बारीक लक्ष होते. स्वराज्यातील महत्वाच्या किल्ल्यांच्या बळकटीकरिता मोठ्या मोठ्या रकमा मंजूर होत होत्या. देवस्थानांसाठी देखील व्यवस्थित खर्च सुरू होते. थोर संत महात्मे यांचा आदर सत्कार सुरूच होता. महाराजांना सर्व बाळगोपाळांचा, माय बहिणींचा, वृद्धांचा, गाय वासरांचा भरभरून आशीर्वाद मिळत होता. अशातच एका सुवर्ण दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांना एक अनमोल पत्र आले. त्या पत्रात छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवन कार्याचे यथार्थ वर्णन केले होते. त्यातील एकही शब्द अवास्तव नव्हता. त्या पत्राचे लेखक अतिशय तेजस्वी होते. कोणी पाठवले असेल हे पत्र, असा प्रश्न छत्रपती शिवाजी महाराजांना पडला. पण ते पत्र प्रभू रामचंद्रांचे निस्सिम भक्त श्री समर्थ रामदास स्वामींनी पाठवले होते हे शिवाजी महाराजांना समजले. हे पत्र वाचून छत्रपती शिवाजी महाराजांना समर्थ भेटीची ओढ लागली. त्या पत्रातील एक एक शब्द म्हणजे चिरेबंदी अभेद्य किल्लाच. एक एक ओळ म्हणजे सह्याद्रीची एक एक रांगच जणू. या पत्रातील काही अंश सांगते म्हणजे आपल्याला त्याची प्रचिती येईल. निश्चयाचा महामेरू, बहुत जनांची आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी, नरपती हयपती
गजपती, गणपती, भूपती, जडपती, पुरंदराणी शक्ती पृष्ठभागी, यशवंत, कीर्तिवंत, सामर्थ्यवंत, वरदवंत, पुण्यवंत, नीतिवंत, जाणता राजा, आचारशील, विचारशील, दानशील, धर्मशील, सर्वज्ञपणे सुशील, सकळा ठाई, धीर, उदार, गंभीर, शूर क्रियेसी तत्पर, सावधपणे नृपवर तुच्छ केले, देव धर्म गो ब्राह्मण करावया संरक्षण, हृदयस्थ झाला नारायण प्रेरणा केली, या भूमंडळाचे ठाई धर्मरक्षी ऐसा नाही, महाराष्ट्र धर्म राहिला काही तुम्हा कारणे, कित्येक दुष्ट संहारिले, कित्येकांच धाक सुटले, कित्येकांसी आश्रय झाले, शिवकल्याण राजा, शिवकल्याण राजा, शिवकल्याण राजा. धन्यवाद. अप्रतिम जान्हवी दांडेकरांनी श्लोक आहे. तसंच शिवरायांचे स्वराज्य साकार होताना बघून श्री रामदास स्वामी लिहितात, बुडाला औरंग्या पापी, हिंदुस्थान बळावले, अभक्तांचे क्षयो झाले आनंद भुवनी. अशा महान तपस्वी, बालोपासक, राष्ट्रप्रेमी, दासबोध निर्मिती करणारे 1100 मठ स्थापन करून शिवरायांच्या स्वराज्य निर्मिती कार्यास योगदान देणारे श्री समर्थ रामदास स्वामी व छत्रपती शिवाजी महाराज यांचे परस्पर संबंध कसे होते, दोघंही एकमेकांविषयी कसा आदर बाळगून आपली आहुती राष्ट्र निर्मितीसाठी अर्पण करत होते, या विषयावर आज आपल्याला माननीय श्री सुभाषजी जावडेकर आपले विचार मांडणार आहेत. सुभाषजींना विषय मांडण्याच्या आधी मी त्यांचा थोडक्यात एक परिचय करून देतो. सुभाषजींचं शिक्षण BCom ऑनर्स पुणे येथे झालं आहे. ते नोकरी सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये होते. 32 वर्षानंतर स्वेच्छ निवृत्ती त्यांनी घेतली. संबंधित संस्था म्हणजे विकास, हिंदू जागृती न्यास, गणेश उत्सव मंडळ, रामभाऊ माळगी व्याख्यानमाळा, सुंदरमठ सेवा समिती, राजमाची ग्राम सहारविया योजना, हिंदू सेवा संघ मामनवली, समतोल फाउंडेशन इत्यादी. विकास गिरगाव व ठाणे संस्थापक सदस्य. विद्यार्थ्यांना मोफत सूर्यनमस्कार, कराटे, योगासन यांचे शिक्षण, वनीकरण शिबिरी, गिरिभ्रमण इत्यादी. ठाण्यातील हिंदू जागृती न्यास संस्थेचे अध्यक्ष तर गणेश उत्सवाच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून 15 वर्ष ते कार्यरत होते. तसेच रामभाऊ माळगी व्याख्यानमालेत कार्यक्रम समितीत 15 वर्षे कार्यरत होते. सुंदर मठ सेवा समिती शिवतरगड, जेथे समर्थ रामदास स्वामींनी दासबोध लिहिला, तेथे गेले 25 वर्ष बाल, युवक, प्रापंचिक शिबिराच्या कार्यकर्ते व काही काळ शिबिर प्रमुख म्हणून सहभाग त्यांचा होता. इंडियन सेल्फ डिफेन्स अकॅडमी च्या सदस्य, कराटे प्रावीण्य, ब्लॅक बेल्ट, 2nd डिग्री आहे. त्याच्या व्याख्यान पण देतात. त्या व्याख्यानाचे विषय म्हणजे चरित्र कथन, लोकमान्य टिळक, स्वातंत्र्य सावरकर, वासुदेव बळवंत फडके, छत्रपती शिवाजी महाराज, ते अगदी सिंधुताई सपकाळ, विठ्ठल कामत या पिढीतील कार्यरत लोकांचे आहे. तसंच इतर विषय म्हणजे महाराष्ट्राची स्मरणशक्ती कशी वाढवावी याबाबतही ते देतात. तसंच त्यांचे जानता राजा हे महानाटक आहे. ते गेले 20 वर्षांचा तिथे सहभाग आहे. विविध भूमिकेत पंत, आदिलशाह, एकनाथ महाराज इत्यादी सुमारे अशा 500 प्रयोगात त्यांचा सहभाग आहे.
मी सुभाषजींना विनंती करतो की त्यांनी आजचा विषयावरती व्याख्यान चालू करावे. माझा आवाज येतोय? होय, हॅलो. येतोय आवाज व्यवस्थित. जगदंब जगदंब जय जय रघुवीर समर्थ. आदिप्रथमतः या संस्थेचे राज्याभिषेक समारोह संस्था ठाणा आणि त्याच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं आणि सुरुवातीला जान्हवीनी छान मंगलाचरणासाठी शिवकल्याण राजा म्हणून दाखवलं, तिचं पहिल्यांदा मी प्रथमतः कौतुक करतो. आणि नमनाला घडावर तेल होऊ नये म्हणून मी लगेच विषयाला हात घालतो. आत्ता जी ओळख करून दिली त्या ओळखीमध्ये एवढंच लक्षात घ्यायचं की शिवाजी महाराज आणि समर्थांची महती गायला कुठेही मिळालं तर मी जातो, एवढी माझी साधी ओळख आहे. आज मात्र मी थोडासा सविस्तर तुमच्याशी बोलणार आहे, कारण तुम्ही शिवराज्याभिषेक समारोह हे आपल्या समितीचं नावच आहे. तर ते राज्याभिषेकाच्या आधी अनेक गोष्टी झालेल्या असतात, एकदम काही राज्याभिषेक होत नाही. आणि त्या दृष्टीने समर्थ रामदास आणि शिवाजी महाराज यांच्या संदर्भात खूप काही गैरसमज पसरवण्यात आलेले आहेत, काही मुद्दामून पेरलेले आहेत, काही ते अनभिज्ञता आहे आणि काही ठिकाणी तर अज्ञान आहे. आणि म्हणून मी प्रथमतः या दोघांचं कार्य ज्या काळात झालेलं आहे, साधारणतः 300-325 वर्षापूर्वी, त्यावेळची परिस्थिती थोडीशी आपण झटकन पाहूया. म्हणजे ते नेमकं काय कार्य आहे आणि दोघांचं एकमेकाला पूरक कार्य किती आहे आणि एकमेकाशी भेटले होते का, कसे भेटले, किती वेळा भेटले, या सगळ्याचा भाग आपल्याला पाहता येईल. यासाठी मी जो आधार घेणार आहे तो आधार आणि कृतज्ञता व्यक्त केल्याशिवाय मी पुढे जात नाही. कारण कसं आहे, कृतज्ञता असली तरच तुम्ही अभ्यास करू शकता आणि अभ्यास केला तर तुम्ही मांडू शकता. समर्थांची तर प्रत्येक कार्यकर्त्याला, तेव्हाच्या महंताला सूचनाच असायची, अभ्यास हे प्रकट व्हावे, नाहीतरी झाकून असावे, प्रकटून नसावे हे विहित नव्हे. त्याप्रमाणे अभ्यास करायचा असेल तर तुम्हाला कृतज्ञता हवी असते. कृतज्ञता दाखवली तरच तुम्हाला अभ्यास मोकळेपणे करता येतो. आणि त्यासाठी आधी मी आज कुठल्या कुठल्या ग्रंथांचा किंवा कशाचा अभ्यास करून तुमच्या पुढे विषय मांडणार आहे हे थोडंसं सांगतो. थोडंसं नमनाला घडावर तेल होण्यासारखं होईनच ते, पण ते आवश्यक आहे. तर या आजच्या एक तासाभराच्या प्रवचनासाठी मी श्री शिवछत्रपती समर्थ योग हे 7 वर्षापूर्वी सज्जनगडावरून प्रकाशित झालेलं जे पुस्तक आहे, त्यात जवळजवळ भरपूर मान्यवरांचे लेख आहेत. अगदी इतिहासतज्ञ पांडुरंग बलकवडे यांचे आहेत, न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडेंचे आहेत, ते अगदी आत्तापर्यंत मागच्या वर्षी आपल्यातून निघून गेलेले कैलासवासी रविकिरण साने यांच्यापर्यंत आहेत. आणि समर्थ भक्त स्वतः कैलासवासी सुनील दादा चिंचोलकर यांच्या लेखाचा मी जास्तीत जास्त वापर करणार आहे. त्याचबरोबर अनेक लेखांचं एक थोडंसं एकत्रीकरण करून मी हे मांडणार आहे. त्या व्यतिरिक्त सुद्धा माझ्या सुदैवाने गेले जवळजवळ 20-25 वर्ष जाणता राजा या महानाट्याच्या निमित्ताने श्रीमंत म्हणजे बाबासाहेब पुरंदरेंबरोबर वेगळ्या जी काही चर्चा झाली असेल, गप्पा झाल्या असतील, काही माहिती मिळाली असेल, त्या माहितीचाही थोडासा वापर मी करणार आहे. आणि त्याने आपल्याला एवढंच पाहायचं आहे की समर्थांचं कार्य आणि शिवाजी महाराजांचं कार्य, आणि त्याच काळात त्यांच्या आधी 10 वर्ष म्हणजे समर्थांच्या आधी 10 वर्ष जन्माला संत तुकाराम 1598 मध्ये. त्यामुळे या तिघांचं कार्य त्यावेळेस कशा दृष्टीने झालं असेल या संदर्भात मी जरासा अति उहापोह करतो. कारण तो भाग जर समजला तर पुढची सगळी मांडणी आपल्याला समजते. काय असं माहितीये का की आपण रोज देवपूजा करतो आणि देवपूजा करताना आपण त्या देवाला जे आवडतं असतं ते आपण त्याला देत असतो, वाहत असतो. मग गणपती असेल तर जास्वंदीचं फुल द्या, महादेवाची पूजा करायची असेल तर त्याला बेलाचं पान व्हा. पण स्वतः ईश्वराला, परमेश्वराला कुठलं काम आवडतं की या कामासाठी तो स्वतः निर्गुण, निराकार, अव्यक्त असूनही सगुण साकार व्यक्त व्हायला तयार होतो, आनंदाने होतो आणि तो काम करण्यासाठी अतिशय तयार असतो.
यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवती भारत अभ्युत्थानम अधर्मस्य तदा आत्मानं सृजाम्यहम्, असं भगवद्गीतेत स्वतः भगवान श्रीकृष्ण म्हणतात. आणि आपल्या समर्थ संप्रदायाच्या सगळ्या आरतीच्या सुरुवातीला सकाळी आपण हे म्हणतोच, परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे, अशी ती आपली भगवंतांची घोषणा आहे. त्यावेळी त्यांचं आवडतं काम काय आहे, जेव्हा जेव्हा धर्माला ग्लानी येते तेव्हा तेव्हा त्या धर्माचा अभ्युदय करण्यासाठी, परित्राणाय साधूनाम साधूंचं रक्षण करण्यासाठी, आणि विनाशायच्या दुष्कृताम आणि दुष्कृत्य करणाऱ्या लोकांचा, दुष्टांचा संहार करण्यासाठी परमेश्वर, म्हणजे त्याला आवडणारं काम ते आहे. तर आपण त्या प्रकारचं काम केलं तर ती घरी ईश्वर पूजा होईल. हे या 2-3 आत्ताची नावं घेतली, संत तुकाराम, समर्थ रामदास आणि शिवाजी महाराज, या तिघांकडून घेण्यासारखं काय आहे, तर ते परमेश्वराची अशा तऱ्हेने पूजा करत होते की त्या पूजेने संपूर्ण महाराष्ट्र, भारत आणि त्याचा भारतवर्ष बदलून गेला. अवघा हल्लकल्लोळ करावा, 36 वर्षामध्ये हे काम शिवाजी महाराजांनी राजकीय दृष्ट्या करून दाखवलं आणि तत्वज्ञान दृष्ट्या ब्रह्मतेजाच्या दृष्टीने समर्थांनी केलं. आणि त्याचे पाडवळ त्याच्या मागेही तशीच एक मोठी व्यक्ती आहे, ते म्हणजे संत तुकारामांची सुद्धा. अर्थात ही ईश्वरी अवताराची साधनं असतात. आणि या साधनांमध्ये जर काम वेगळं प्रकारचं असेल तर कदाचित खूप मोठं काम असेल, एखाद्या युगातून दुसऱ्या युगात जायचं असेल तर परमेश्वर स्वतः लीला विग्रहाचं शरीर धारण करून येतो. त्याला काही तशा मर्यादा नसतात. लीला विग्रहाच्या शरीराला कामाच्या मर्यादा नसतात आणि त्यामुळे तो प्रचंड मोठी कामं करू शकतात. म्हणजे जसं भगवान रामकृष्ण, राम, स्वतः भगवान श्रीकृष्ण, ही सगळी लीला विग्रहाच्या सरातून. पण ज्या वेळेला एकाच वेळेला 2 मोठी कामं करायची असतील तर त्यावेळेला अनेक लोकांचे अवतार, त्यावेळेला संत, साधू पुरुष, पराक्रमी लोक यांचे त्याच वेळेला जन्म होतात ठराविक थोड्याशा कालावधीनी, आणि त्या एका कालावधीमध्ये काम होऊन जातं. तर इथे आपल्याला असं लक्षात येतंय की एक काम असं होतं की संघटना करायची, ती संघटना फलसंपदा त्यांना पाहिजे, त्या संघटनेल्या प्रत्येक माणसाला त्याचं राष्ट्राचं आणि वैयक्तिक मोक्ष सांगड घालून गेलं पाहिजे. आणि म्हणून हे काम करण्यासाठी अतिशय चाणाक्ष बुद्धीचा आणि निग्रहपूर्वक माणूस चालणारा पाहिजे. म्हणून तर समर्थांची योजना तिथे आहे. त्यांचा 1608 सालचा जन्म आहे जाम मध्ये. म्हणून तर तो दासबोध सुद्धा बघा, जर वाचायला घेतलं तुम्ही तर तत्वज्ञान, प्रपंच, परमार्थ, महंत, उत्तम गुण, निस्पृह गुण या टप्प्यानेच जातो. आणि प्रत्यक्ष संघटन हे करायचं असेल तर खूप मोठं काम करायला लागतं. आणि इथे पहिल्यांदा समर्थांचं वेगळेपण लक्षात येतं. 12 वर्ष टाकळीला 1 कोटी गायत्रीचं पुरस्चरण आणि 1 कोटी राममंत्राचा जप केल्यानंतर त्यांना ईश्वराने दर्शन दिलं होतं. आणि खरं वस्तुता पाहिलं तर त्या क्षणी एक वैयक्तिक पातळीवर त्यांचं ते सर्वात प्रत्येक माणसाचं शेवटचं उद्दिष्ट असतं की मी कोण आहे हे अनुभवायचं. ज्ञान नाही मिळायचं, अनुभवायचं. आणि ते अनुभवल्यानंतर तुमच्या कुठे तुम्ही सुखदुःखाच्या पलीकडे जाता, अशी एक अवस्था येते. दुःखेषु विघ्न मना सुखेषु विगत स्पृहा, अशी ती अवस्था असते. तिथे जाऊन तुम्ही शांत, निर्भय, सुखरूप असं होत असतं. ते झाल्यानंतर सुद्धा या माणसाचं अलौकित्व एवढंच आहे की यांना ती परिस्थिती सोडावी, ती त्याज्य करावी आणि परत समाजाकडे यावं, समाज विन्मुख व्हावं, समाजाचे प्रश्न पाहावेत असं वाटलं. आणि टाकळीनंतर पुढे 12 वर्ष या माणसाने भारत भ्रमण केलंय. आणि या भारत भ्रमणामध्ये नेमका तेव्हाचा समाजाचा, देशाचा, धार्मिकतेचा, प्रसंगातेचा आणि त्याही पेक्षा महत्वाचं, सर्वात महत्वाचं की एक निष्ठावान संघटना तयार करण्याच्या दृष्टीने त्यांचा अभ्यास चालला होता की माझ्या देशाचे नेमके प्रश्न काय आहेत आणि त्याची नेमकी उत्तरं काय आहेत आणि त्यासाठी मी काय करू शकतो, या दृष्टीने तो 12 वर्ष त्यांचं परिभ्रमण चाललं होतं. परिभ्रमणे कळे कौतुक असं त्यांचं स्वतःचं म्हणणं आहे. सृष्टीमध्ये बहु लोक, परिभ्रमणे कळे कौतुक. असे ते असताना ते 12 वर्ष हिंडले. ते 12 वर्षाच्या हिंडण्याचा भाग आपल्याला आता जास्त करायचा नाही. 12 वर्षात ते अगदी पंजाबमध्ये गेले, अमृतसरमध्ये काही शीख लोक भेटले ते, आणि तिथून ते दक्षिणेपर्यंतही आले आणि परत महाराष्ट्रामध्ये परत आले. या सर्व काळामध्ये
त्यांनी बरोबर भारतीय माणसाचे तेव्हाचे प्रश्न हे समजले होते. ते 4 प्रकारचे होते. कुठेही स्थिरता नाही, आपलं स्वतःच राज्यच नाही, आपली विचारसरणी आहे तिला पुढे येण्यासारखी संघटना नाही. हे त्यांना 4 गोष्टी सतत दिसत होत्या. केल्याने होतं आहे रे, आधी केलेच पाहिजे, हेही ते म्हणणारे आहेत. तर ते कामाच्या स्वरूपाच्या दृष्टीने पाहत होते. आणि याच वेळेला इकडे 1630 म्हणजे त्यांच्यानंतर जवळ 22 वर्षांनी शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरीवर झालेला आहे. आता दुसरं काम असं होतं की प्रत्यक्ष जर एखादं संघटना उभारायची असेल, संघटनेने काम करायचं असेल, तर पहिली गोष्ट आपल्याला अशी लक्षात येते की आपल्याला स्वतःचं अधिष्ठान पाहिजे. ते परमेश्वराचं अधिष्ठान असेल तर आपल्याला जमीन पाहिजे, राज्य पाहिजे आणि सुराज्य करण्यासाठी ते स्थिर पाहिजे, न्यायाची संस्था पाहिजे. असं सगळं ते दुसरं मोठं काम आहे. आणि या दृष्टीने तेव्हा लक्षात येईल तुम्हाला, हा आपण सगळं जवळजवळ 370 वर्षापूर्वीचं बोलतोय, कारण मी भराभरा हा आढावा घेतो आहे. त्यामुळे लक्षात पहिली गोष्ट येईल की त्यावेळेला आपलं राज्यच नव्हतं. आपलं म्हणजे भारतीय माणसाचं कुठेही राज्य नव्हतं. सगळं मोगल, विजापूर, आदिलशाह, निजामशाही, कुतुबशाही अशा सगळ्या शाह्यांनी हे सगळं भारत व्यापला होता. कोणाचा पायपोस कोणाला नव्हता. धर्मांतर होत होती, लहान मुलांना पळवून नेण्यात होतं, स्त्रियांचं भ्रष्टरूप करण्यात येत होतं, तरुण माणसांना ठार मारलं जात होतं, लाखोंनी या गोष्टी होत होत्या. आणि सगळ्या भारतभर एक निराशा, दैन्य, दारिद्र्य आणि हताशपणा, त्याहीपेक्षा निराशा आणि हताशपणा ही जास्त आहे. एक वेळ तुम्ही दरिद्री असाल तरी दैन्य असलंच पाहिजे अशातला भाग नाही. पण जेव्हा तुम्ही दरिद्र्यातून दैन्यावस्था सोडू शकत नसाल तर मात्र तुम्ही खितपत पडू शकता. अशी ती त्यावेळची सगळ्या. आणि 5 बादशाहांचं नेमकं हे सगळं जो काही रणकंदन चाललं होतं हे महाराष्ट्राच्या भोवताली सगळ्या 5ही पातशाह्या तेव्हा चालू होत्या. अशा वेळेला एक छोटा मुलगा, कल्पना करा, मी आता प्रश्न विचारतो, 8-9 वर्षाचा मुलगा आहे. आपली आई सदरेवर जाऊन काही काम करते आहे. सदर म्हणजे त्या किल्ल्याच्या भागात जे ऑफिस असतं, आत्ताच्या भाषेत ऑफिस म्हणतात, त्या ऑफिसमध्ये काही तंटे बखडे आले असतील तर ते तंटे बखडे सोडवण्याचं काम त्याची आई करते. कारण त्याचे वडील आणि त्याचा मोठा भाऊ जो पराक्रमी आहे ते बंगळूरला आहेत, शहाजीराजे आणि त्यांचा मुलगा संभाजी. आणि धाकटा जो हा शिवाजी आहे हा 7-8-9 वर्षाचा असताना आईकडे बघून ते सगळं काय चाललंय हे पाहतो आहे. आणि हे चालू असताना तो एवढंच आईला विचारतो, आई न्याय मागावा लागतो का? 8-9 वर्षाचा मुलगा विचारतो, आई न्याय मागावा लागतो का? त्या आई त्याला सहजपणे उत्तर देते, अन्याय हे होत असतात, न्याय द्यावा लागतो, न्याय करावा लागतो. त्यासाठी एक सुदृढ राजसत्ता असायला पाहिजे आणि न्यायसंस्था असायला पाहिजे. आणि न्यायसंस्थेच्या मागे भक्कम अशी राजसत्ता आणि बळ असलं पाहिजे. माझ्या मुला, हे स्वप्न आपलं तू पुरं करशील का? आणि हा मुलगा हो म्हणतो. आणि तेव्हा त्या वयातून पुढे 40-44 वर्ष, वयाच्या 44 वर्ष त्यांनी राज्याभिषेक करून घेतलेला आहे. 36 वर्ष अवघा हलकल्लोळ देव मस्तकी धरावा, अवघा हलकल्लोळ करावा, असं त्या माणसांनी काम केलं. ह्या 2 माणसांचं काम चालू असताना त्याच वेळेला शिवाजी महाराजांपेक्षा 22 वर्षांनी मोठे समर्थ आहेत आणि 32 वर्षांनी मोठे संत तुकाराम आहेत. पण ह्या वेळची परिस्थिती कशी होती ही सांगण्यासाठी मी आज पहिला आधार घेणार आहे, तो म्हणजे न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे, लोकमान्य टिळकांच्या समकालीन आणि त्याहीपेक्षा इतका अलिप्तपणे संपूर्ण समाजाच्या दोष विश्लेषणाकडे, दोष विशेषांकडे आणि पाहणाऱ्या नेमके उपाय शोधून काढणं. नेमकं म्हणजे जसं ब्रिटिश सत्तेचं नेमके प्रश्न आणि नेमके उपाय, हे ब्रिटिश सत्तेचं कुठेही जगात कुठेही जा, ब्रिटिशांची सत्तेचे 2च सूत्र आहेत, नेमके प्रश्न, नेमकी प्रश्नांची मांडणी आणि नेमके उपाय. मग ते दुसरं महायुद्ध असो, राज्य एवढं मोठं वाढवलेलं सोडून देणं असो, मग ते भारतावरून सोडून देणं असो, कुठे असो, नेमके प्रश्न आणि नेमके उपाय. आणि हाच भाग बरोबर बॅलन्सिंग म्हणून तर ते न्यायाधीश झाले असावेत तेव्हाचे सुद्धा. हे महादेव गोविंद रानडेंकडे त्यांचा एक परिच्छेद अगदी तसा वाचावा असं मला वाटतो. कारण कसं आहे, आपल्याला सगळं वेळेत पाहताना मला तेही गणित पाहायचं आहे आणि म्हणून ते त्यावेळचं समर्थ रामदासांच्या वेळची परिस्थिती आणि त्याच्या आधीची परिस्थितीचा एक परिच्छेद आपण पाहूया. ते असं म्हणतात, इतिहासावरून असं आढळून येईल की ज्ञानेश्वरांचे समकालीन नामदेव वगैरे झाल्यानंतर विज्ञानेश्वर आणि हेमाद्री
हे झाल्यानंतर 300 वर्ष काही नव्हतं. रामदास कल्याण स्वामींचं नाव ते रामदासांच्या बरोबर घेत आहेत. इतकं कल्याण स्वामींचं काम मोठं आहे बरं का. हे होईतोपर्यंत 300 वर्ष इतिहासात खळगा होता. म्हणजे धनुर्विद्येत, आयुर्विद्येत, शास्त्रात कोणी फारसं उदयाला आलेलं नव्हतं. सूर्याला खग्रास लागण्यापूर्वी जसा तो दिसतो तसा तो एका तासाने दिसत नाही. सर्वत्र काळोख झाला होता. त्यावेळी आपले स्वराज्य गेले, आपला पराक्रम नाही झाला, आपली बुद्धी भ्रष्ट आली, ते आपली स्थिती सुधारेल किंवा नाही असे विचारले तर निराशेचंच उत्तर मिळत होते. त्यावेळी मोठी युद्ध, राजा, शिल्पकार कोणीही झालं नाही. पुढे 200 वर्षांनी सर्व हिंदुस्थानभर उदयाची चिन्ह दिसू लागली. बंगाल प्रांत आपणास ऐकून माहितच आहे की चैतन्य झाले, काशीत कबीर झाले, कमाल झाले, पंजाबमध्ये नानक झाले आणि या समकालीन साधूंच्या उदयाचा प्रकार मोठा विलक्षण आहे. साधुत्व, पुरुषार्थ, पराक्रम, साहस आणि विनय असे जे खरा मनुष्यपण, याला मनुष्यपण म्हणतात बरं का. हे जर आपल्याकडे नसेल तर आपण मनुष्य नाही. सरळ सरळ व्याख्या झाली. मनुष्यपण येण्यास थोर गुण लागतात. त्यांचा समुद्र एकाएकी सर्वत्र दिसू लागला. तो एकाच प्रांतात दिसला असंही नाही, सर्वत्र दिसू लागला. त्या मुसलमानी अंमल जारी असताना सुद्धा हिंदुस्थानात सर्वत्र साधू, शास्त्री, कवी, सरदार, मुत्सद्दी, शिपाई उत्पन्न झाले आणि अभ्युदय दिसू लागला. त्यापैकी विशेष स्मृतीने स्मरणात राहणार जे समर्थ रामदास. हे कोण म्हणतंय? न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे. इतका साक्षेपी माणूस, गेल्या 100 वर्षात इतके साक्षेपी आणि बॅलन्स विचाराचं, संतुलित विचार करणारे, समतोल विचार करणारे माझ्या वाचनात तरी आतापर्यंत दुसरे नाहीत. रामदासांच्या चरित्राबद्दल बखर का म्हणतात असाही ते प्रश्न एक करतात. तुकाराम, ज्ञानेश्वर, एकनाथ यांच्या चरित्रास कुठे बखर म्हटल्याचे ऐकवत नाही. समर्थांचं का? ते राजकीय कामात होते, हेच त्याचं वैशिष्ट्य आहे. म्हणजे आता इकडे समर्थांची भूमिका काय? दासबोध आपण मगाशी पाहिलं कशा पद्धतीने झालंय. निष्प्रभ लक्षण, उत्तम गुण लक्षण, आधी प्रापंचिक समस्या, मग त्यातून सोडवणं, पडत मूर्ख लक्षण सोडत 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 पुढे चालला उत्तम गुणाकडे. आणि हे करताना ते परत सामाजिक कार्यकर्ता आणि महंत तयार करतात. 1100 मठ स्थापले, मारुती मंदिर स्थापन केली, तिथे बलोपासना सुरुवात केली, तरुण मारुतीच्या देवळात यायला लागले, त्यांना उत्तम सूर्यनमस्कार आणि व्यायाम प्रकार शिकवले. आणि हे सगळं करत असताना ते एका ओळीत हे कशासाठी करायचंय? महंते महंत करावे, युक्तिबुद्धीने भरवावे आणि सर्वत्र सोडून द्यावे. पुढे काय? राजकारण बहुतची करावे परंतु कळोची न द्यावी. म्हणून राजकारणही त्यांचं आहेच. इतर कुठल्याही संतांनी थेट स्पष्टपणे राजकारणात भाग घेतला नसेल. कोणी एखादा तेव्हाचा राजा, तेव्हाचा एखादा सरदार, तेव्हाचा कोणीतरी सुभेदार, कोणीतरी दुसऱ्या ह्याचा सुद्धा एखादा राजा तिथे येऊन त्या एखाद्या अवलियाचा आशीर्वाद घेऊनही गेले असतील. आदिलशाह स्वतः काही वेळेला अनेक संत महान त्यांच्या घरी गेलेत असा उल्लेख सापडतो. पण राजकारण करण्याचं उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून, पण ते कसं? राजकारण बहुतची करावे परंतु कळोची नेदावे असं करणारे समर्थ रामदास आहेत. आणि त्याच वेळेला आता हे काम एकाच वेळेला एका माणसाकडून होणं शक्य नव्हतं. म्हणून मग 2-3 माणसं, 2 संत आणि एक आपल्या स्वतः शिवाजी महाराज, असं हे सगळं चालू होतं. आता या सगळ्याला जो आधार घ्यायचा सांगण्याचा, त्यात आणखीन 2-3 नावं राहिलेली होती ती मी प्रथम घेतो. की आजचं हे व्याख्यान माझं हे कैलासवासी बाळशास्त्री हरदासांना समर्पित आहे. आज त्यांची पुण्यतिथी आहे. 12 ऑगस्ट 1968 ही त्यांची पुण्यतिथीची तारीख. 1952 ते 1964 12 वर्ष सलग, गुढीपाडवा ते अक्षय तृतीया, 33 दिवस ते एक विषय पुण्याला शिवाजी मंदिरातल्या सावरकर सभागृहात प्रवचनाच्या द्वारे मांडत असत. आणि शिवाजी महाराजांवर तर त्यांनी 4 व्याख्यानमाला केल्या, म्हणजे 33 शोक एवढी भाषणं त्यांची शिवाजी महाराजांवर. रामदासांवर 2 व्याख्यानमाला केल्या, भगवान श्रीकृष्णावर 1, महाभारतावर 1, प्रभू रामचंद्रावर 1, अशी 12 वर्ष. चाणक्य, भारताची अर्थनीती वगैरे सगळे अशी 12 वर्ष त्यांची 12 गुणिले 33 एवढी व्याख्यानं झालेत. या सगळ्याची पुस्तक प्रकाशनाची जेव्हा ते प्रत्यक्ष प्रवचन देत होते त्यावेळेला काही शॉर्ट हँड वगैरे नव्हतं, पण ते सगळं त्यांच्या बोलण्याच्या गतीने मला अभिमान आहे. माझे वडील ते लिहून घ्यायचे आणि दैनिक काळचे संपादक तेव्हा होते मामाराव दाते. हे त्याची प्रूफ तयार करून ते पूर्णपणे ही जी काळ प्रकाशननी पहिल्यांदा त्यांची व्याख्यान मला प्रथम पुस्तक रूपाने आणली आणि आता ते लाखे प्रकाशन नागपूरचं करतं आहे.
ह्या सगळ्या पुस्तकातले शिवाजी महाराजांचे 4 खंड आणि रामदासांचा 1 खंड, या 5 खंडातल्या 66 व्याख्यानात मला 66 मिनिटं सुद्धा मिळणार नाही, मला ते सांगायचंय. त्यामुळे माझ्या पुढे ती जबाबदारी खूप मोठी आहे. पण बाळशास्त्री हरदासांना हे माझं व्याख्यान, प्रवचन जे काही आपण म्हणू ते आज त्यांच्या पुण्यतिथीला नेमकं होत असल्यामुळे त्यांना समर्पित आहे. आणि ही सांगड जी घालायची असते, राजकारण एकीकडे आणि धर्मकारण, समाजकारण चाललंय, ही दोन्ही जेव्हा सांगड एकत्र असते तेव्हा भारतात यश आलेलं आहे. आणि काहीतरी स्थिर सत्ता आणि अभ्युदयाकडे नक्की निघालेला देशाचा भाग तयार झालेला असतो. हे मी म्हणतोय का? नाही. हे म्हणणारे आहेत सर्वात मोठे आतापर्यंत, म्हणजे आपण ज्यांनी शिवतरघळ शोधून काढली 1915, 100 वर्ष, 105 वर्ष झाली त्या गोष्टीला. समर्थ हृदय शंकर श्रीकृष्ण देव यांनी ही शोधून काढली शिवतरघळ. इथे समर्थांनी दासबोध देऊन, आता महाडपासून 35 किलोमीटर अंतरावर कोंभे शिवतर गावाजवळ पारमाचीच्या समोर अशी ती जी शिवतरघळ आपण म्हणतो, ही पेशव्यांच्या काळानंतर तिचा उल्लेख सापडत नाही. आणि एकदम 1915ला, म्हणजे जवळजवळ 1818 ते 1915 अशी 97 वर्ष तिच्याकडे कोणी गेलेलं नाही, ती आहे तिथे असंही माहीत नव्हतं. ते शंकर श्रीकृष्ण देवांनी फार चांगल्या तऱ्हेने हे वर्णन केलेलं आहे की अहो सगळा वाद कुठे तुमचा येतोय, समर्थांचं कार्य सगळ्यांना मान्य. त्यांनी 1100 मठ स्थापले का? हो. मारुती मंदिर स्थापन केली का? हो. बलसंपदेसाठी तरुण मुलांना आकर्षित केलं का? हो. नंतर त्या महंत केले का? हो. 1100 मठात ते 1100 महंत त्यांनीच त्यावेळेला निर्माण केले. काही तर मुलं 10 ते 12 वर्षाची होती, ते महंत आहेत तेव्हाचे. आणि सर्व जाती पगडीचे 18 पगड जमातीचे सगळे लोक तिथे, आपल्या पंढरपूरच्या जवळचे किंवा पारघाटावरचे सगळे आहेत. हे सगळे जण बघा, म्हणजे त्यांच्यावर जो एक आरोप केला जातो की ब्राह्मणच मुलं किंवा असं काही करतो, तर तेव्हा शिक्षणाचा दर्जा असलेल्या लोकांची कदाचित ही संख्या जास्त असेल. परंतु जर कोणी लायक असेल, पण तुम्ही महंत असला पाहिजे, त्याप्रमाणे ते निवडत होते. तर 1100 मठ, आणि यातले मला तर नवीन माहिती कळाली की 1100 मठातले शहाजीराजांची जी सुपे, पुणे, परगणा याच्यातली जहागिरी आहे, सातारा, वाई वगैरे या भागात नेमकाने जिथे अफजल खानाचा वध झाला प्रतापगडावर, हे शिवतरगळीपासून थोडं जवळच आहे. तर त्या जावळीच्या खोऱ्यातच त्यांचे जवळजवळ 100-125 मठ, महाबळेश्वरच्या जवळपास 15 मठ आहेत. जिथून विजापूरचा रस्ता पंढरपूरहून पुढे येतो तिथे 22 मठ आहेत. आणि राजगड ते आग्रा यावर 362 असे मठ आहेत. आणि शिवाजी महाराज जे आग्र्याहून सुटलेत ते आई पुढे, जिजामाते पुढे उभे राहिलेत, ते सुद्धा रामदासी वेशात आलेले आहेत. आईनी सुद्धा मुलाला ओळखलं नाही. जेव्हा आवाजच आला आऊ साहेब तेव्हा त्यांनी ओळखलं, तोपर्यंत ओळखलं सुद्धा नाही. ते मधल्या सगळ्या मठांमध्ये ही सगळी व्यवस्था. अहो इतकंच कशाला, मी परवा एक वाचता मला सहज माहिती मिळाली, ती अशी की शिवाजी महाराजांनी जर घोडे आणलेले असतील, विकत आणलेले असतील, लढाईतून दुसऱ्या शत्रू पक्षाचे आणलेले असतील, नवीन मिळालेली मिळकत असेल किंवा विकत घेतलेले लष्करासाठी घेतलेले असेल, 4ही प्रकारचे घोडे कसे चांगले आहेत की नाही हे समर्थ रामदास आणि महंत तेव्हाचे पाहत होते. समर्थ रामदास हे उत्तम घोडा चालवायचे. आणि चांगला घोडा कुठला हे परीक्षा, दसऱ्याला ही परीक्षा व्हायची, हाही उल्लेख सापडतो. आणि त्याप्रमाणे हे काही निवडक घोडे तुम्ही तुमच्या निवडक सरदारांना आणि तुम्ही स्वतः वापरा असं समर्थ सांगता, अशी नवीन माहिती सुद्धा आपल्याला मिळू शकते. पण या दृष्टीने आधी समर्थांची शिवाजींची भेट झाली की नाही हा खूप वादाचा मुद्दा होतो. आणि वादाचा मुद्दा एवढ्यासाठी असतो की जसं पु ल देशपांडे गमतीने म्हणायचे की सुटीचा संबंध असल्याशिवाय तिथीची भांडणं निघत नाहीत, त्याप्रमाणे वाद असल्याशिवाय तिकडे पाहणार नाही. पण असा वाद करायची काही गरज नाही. स्वतः ज्यांनी शिवतरघळ शोधून काढली ते स्वतः शंकर श्रीकृष्णदेव समर्थ हृदय, त्यांनी एक फार छान उत्तर दिलं की ज्याला आपण म्हणतो की भावनिक उत्तर आहे ते खरं, पण कोणी जर प्रश्न विचारला तर उत्तर कसं द्यावं. ज्यांचं संपूर्णतः आयुष्य समर्थांचं वाङ्मयाचा अभ्यासात गेलं, त्यांच्या घळी शोधण्यामध्ये गेलं, शिवतरघळ सारखा अलौकिक गोष्ट त्यांनी शोधून काढली, या माणसाचा कण समर्थांसाठी होता, शिवाजीसाठी होता. ते काय म्हणतात बघा,
त्यांना कोणीतरी मिश्किलपणे, आत्ताच्या पद्धतीने खवचटपणे म्हणू आपण, पण विचारलं होतं की काय हो शंकरराव, तुम्ही एवढं म्हणता समर्थ समर्थ शिवाजी शिवाजी, तर त्यांची दोघांची भेट केव्हा झाली हो? काही उल्लेख आहेत का हो कुठे? सांगा त्यांची भेट केव्हा झाली? तेव्हा समर्थांना शंकर श्रीकृष्ण देव समर्थ हृदय ते सहज उत्तर द्यायचे, त्या दोघांमध्ये वियोग केव्हा झाला ते मला तुम्ही सांगा, मी केव्हा सुयोग झाला ते सांगतो. जेव्हा चंद्रगुप्त आणि चाणक्य भेटले तेव्हा शिवसमर्थच योग होता. जेव्हा श्रीकृष्ण अर्जुनाला भेटले तेव्हा शिवसमर्थच योग होता. जेव्हा विद्यारण्य हरिहर बुकला मिळाले तेव्हाही शिवसमर्थ योगच होता. जेव्हा जेव्हा क्षात्रतेज आणि ब्रह्मतेज या देशात एकत्र आलेला आहे ती शिवसमर्थ भेटच आहे. तो शिवसमर्थ योग आहे. योग म्हणजे जुळणे. युज हा मूळ धातू आहे त्याचा. योग म्हणजे जुळणे. कशाची कशाला जोड? क्षात्रतेजाला ब्रह्मतेजाचं. इदम ब्रह्मम इदम क्षात्रम शापादपी शरादपी असं तेव्हा होतं, तेव्हा त्याला योग म्हणायचा. तसाच शिवाजी छत्रपतींचं क्षात्रतेज आणि समर्थांचं ब्रह्मतेज हे दोन्ही एकत्र आले त्याला शिवसमर्थ योग. नुसती भेट म्हणून काय फायदा? भेट कोणाची होते? आता फेसबुकवर कोणी एकमेकाला न भेटता सुद्धा भेट होतात हे आपण आता इथे पाहतोच आहोत. पण तरी सुद्धा ज्याला योग म्हणतात तो योग येण्यासाठी असंच व्हायला लागतं. त्यावेळेच्या परिस्थितीमध्ये शंकर श्रीकृष्ण देवांनी फार छान तऱ्हेने हे मांडून ठेवलेलं आहे. हे उत्तर कदाचित भावमूलक वाटेल कोणाला, आणि ते आहेच तसं भावमूलक आहे, पण इतिहास हा भावमूलक असतो. कारण असं आहे, अपघात झाला तर त्याची चौकशी पोलीस करतात. कोणाचा ब्रेक लागला नाही का, कोणी पेला होता का ड्रायव्हर. पण डॉक्टर काय करतो? डॉक्टर त्या अपघातात सापडलेल्या लोकांचं निदान करतो. कोण वाचू शकेल, कोण कमी जखमी आहे, कोण जास्त जखमी आहे, कोणावर जास्त आधी लक्ष द्यायला पाहिजे, ही सगळी कामं डॉक्टर करत असतो. पंचनामे करत नसतो डॉक्टर. डॉक्टर काम करत असतो. ही दोन माणसं डॉक्टर आहेत. एक समाजाचा डॉक्टर आहे, एक संस्कृतीचा डॉक्टर आहे, आणि एक राज्यकारणाचा डॉक्टर आहे, आणि एक दोन्हीकडे PhD असलेला माणूस आहे. असे आहेत. अहो ह्या भेटीत म्हणजे समर्थांची शिवाजीची भेट अनेक वेळा झालेली आहे. ते पुढे मी येणारच आहे माझ्या बोलण्यामध्ये. पण तत्पूर्वी ज्याच्या संदर्भात हे सगळं चाललेलं होतं, की ज्यांच्या संदर्भात अशी अडचण येते की अहो तुम्हाला ठोक पुरावा काही पाहिजे का, म्हणून मी आता जो पुरावा देतो आहे तो सगळ्यांनी नीट लक्षात घ्या की हा पुरावा सुनीलदादा चिंचोलकरांनी या प्रदीर्घ लेखामध्ये तर मांडलाच आहे. पण हा जेव्हा पहिल्यांदा वाचला तेव्हा मलाही जरा आश्चर्य वाटलं वेगळ्या कारणासाठी, की आपल्याकडे काय काय प्रकारे होऊ शकतं. आणि त्यासाठी त्या प्रसंगात जाण्यापूर्वी आधी मी, कसं असतं, 1974 सालचा सचिन तेंडुलकरचा जन्म आहे. त्याची पहिली टेस्ट झाली ती 1990ला, आणि त्याचं कळस झालाय 2005 साली. तर 1990 ते 2005 सालमध्ये जेवढी मुलं कोकणात जन्माला त्यातल्या 90% मुलांची नावं सचिनने सुरू झाली. म्हणजे सचिनचे कागदपत्र 1974ला जन्म झालाय की नाही हे समजा एखाद्या ठिकाणी मिळालं नाही तरी सुद्धा हा एक पुरावा होऊ शकतो. तसं अहो राम श्रीकृष्ण ही नावं आमची 5-5 हजार 10-10 वर्ष चालू आहेत. त्यावरून ते होऊन गेले. आता तर काय 5 ऑगस्टला आपण फार मोठं काम करून ठेवलेलं आहे. अयोध्येचं राम मंदिर तयार होतं, आणि आज समर्थांचा विषय असल्यामुळे अयोध्येच्या रामाचं हे तर नाव घेतलंच पाहिजे. त्यात खूप मोठं काम 500 वर्षाचा 492 वर्षाचा कलंक धुवून काढला गेला, आणि आपण थोडेसे कुठेतरी आपल्या कर्तव्याला जागे झालो. तर ह्या शिवाजी महाराज आणि समर्थांच्या भेटीचा एक अस्सल पुरावा आणि पुढचे अनेक पुरावे देण्यापूर्वी याचा परिणाम शिवर समर्थ योगाचा कसा होतो ते सांगतो. आपल्या 1818ला पेशवाई गेली आणि 1947ला भारत स्वतंत्र झाला. म्हणजे जवळजवळ 125 वर्षांनी स्वतंत्र झाले. खरं तर 150 वर्ष म्हणतात. प्लासीच्या लढाईपासून इतिहास धरला तर 200 वर्ष धरता येतो. पण या सगळ्या याच्यामध्ये ज्यांना ज्यांना भारत स्वतंत्र केला पाहिजे, आपण आपल्या पायावर उभं राहिलं पाहिजे, आपला अभ्युदय आपल्या हातात आहे, हे ज्यांना ज्यांना वाटत होतं, ते क्रांतिकारक असोत, कुठल्याही चळवळीचे असोत, राजकीय लोक असोत, नेतृत्व असेल, यांना प्रेरणा कुठून मिळाली? वासुदेव फडके आपण आद्य क्रांतिकारक म्हणतो. आमच्या रायगड जिल्ह्यातले, तेव्हाचा कुलाबा जिल्हा, आमच्या गावापासून 3 मैलावर दूर शिरडोणचे वासुदेव फडके आद्य क्रांतिकारक.
ते तलवार घेऊनच यांच्या पुढे अक्कलकोट स्वामींपुढे गेले होते आणि अक्कलकोट स्वामींना म्हणले, तुम्ही समर्थ व्हा, मी शिवाजी होतो, ही तलवार मला तुम्ही द्या. अक्कलकोट स्वामी म्हणाले, ती वेळ आता निघून गेली. वासुदेवानंद फडके तिकडून निघाले, गोंदवलेकर महाराजांसमोर आले. त्यांनी थोडंसं त्याच प्रकारचं उत्तर दिलं. पण थोडक्यात सांगायचं काय, वासुदेव फडकांची प्रेरणा कुठली? समर्थ रामदास आणि छत्रपती शिवाजी. त्यानंतर आद्य क्रांतिकारकांचा अग्रगण्य विनायक दामोदर सावरकर, त्यांनी पहिली आरती कोणाची केली? जय जय आपण शिवजयंतीला ऐकतो ती हल्ली, ती आरती शिवाजी महाराजांची केली. ती कॉलेजचा, फर्ग्युसन कॉलेजचा तरुण मुलगा आहे तो तेव्हाचा. तेव्हा फर्ग्युसनच्या टेकडीवर हिंडता हिंडता सहज एखाद्या शिवजयंतीला त्यांना ते वाटलं असेल आणि त्याने ते छान काव्य लिहून टाकलं. समर्थांची आरती कोणी केली? दोघांचं एकत्रित त्याचे वर्णन कोणी केली? हे विनायक दामोदर सावरकर, आद्य क्रांतिकारक. या क्रांतिकारकांनी पूर्णपणाकडून घेतली, या दोघांकडून. जाऊ दे, आणखीन तिसरं महत्वाचं मोठं व्यक्तिमत्व आपल्या स्वातंत्र्य लढ्यातलं लोकमान्य बाळ गंगाधर टिळक. त्यांनी प्रेरणा कोणापासून घेतली? त्यांनी तर गीता रहस्य मंडालेतही लिहिला, पण त्यांची प्रेरणेची स्थान कुठलं? अहो, मला आत्ता एक नवीन संदर्भ सापडला की लोकमान्य टिळक हे 1914 साली अंदमानहून सुटले आणि 1920 साली त्यांचा मृत्यू आहे. मधल्या काही काळामध्ये ते दर दासनवमीला सज्जनगडावर जायचे, दर दासनवमीला सज्जनगडावर. आणि एका दासनवमीला आपले राष्ट्रीय सेवक संघाचे डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार, संस्थापक, यांची त्यांची तिथे भेट झालेली आहे. आणि ते म्हणले, तुम्ही जर काम करत असाल तर आधी एकदा शिवनेरीवर जा. सज्जनगडावर आलाच आहात, पण शिवनेरीवर जा, छत्रपतींचा आणि यांचा आशीर्वाद घ्या, समर्थांचा आशीर्वाद घ्या आणि कामाला सुरुवात घ्या. त्यांच्या कामाची सुरुवात 1925 साली झाली, पण त्याची संघटनेची, बांधण्याची पद्धत, तेही पहिल्यांदा काँग्रेसमध्ये होते. बरं, आता आपण असं गृहीत धरू, डॉक्टर हेडगेवार काय, क्रांतिकारक विनायक दामोदर सावरकर काय, लोकमान्य टिळक, हल्लीच्या प्रसार माध्यमामध्ये त्यांना काहीतरी एक प्रतिगामी, बुरसटलेले, सांप्रदायिक इत्यादी इत्यादी म्हणतात. ठीक आहे, आपण त्यांच्याकडचे पुरावे घेऊ. जे असे म्हणणाऱ्यांचे काय पुरावे आहेत? काँग्रेसचे फार मोठे त्यावेळचे नेते आणि त्याहीपेक्षा लोकमान्य टिळकांचेही ते गुरु आणि महात्मा गांधींचेही गुरु, ते गोखले, गोपाळकृष्ण गोखले. ते त्यांचे सेक्रेटरी कोण? तर आपले शिवतरगड शोधून काढणारे शंकर श्रीकृष्णदेव, समर्थ हृदय. त्यांना ते एकदा गोपाळकृष्ण गोखले म्हणाले, अहो तुम्ही नेहमी दासबोध वाचता ना, मग आम्हाला असं करा की महंत लक्षण लिहून द्या. मी सर्वंट्स ऑफ इंडिया सोसायटी मधून काँग्रेसचा कार्यकर्ता तयार करणार आहे. मला काँग्रेसचा कार्यकर्ता हा समर्थांचा महंत करायचा आहे. गोपाळकृष्ण गोखलेंची सुद्धा प्रेरणा समर्थ रामदासच आहेत. आणि त्या दृष्टीने पाहिलं तर ही सुद्धा गोष्ट लक्षात घ्या की ते गोपाळकृष्ण गोखले सर्वंट्स ऑफ इंडिया सोसायटीतून राजकारणातला कार्यकर्ता कसा असावा, तर समर्थांच्या महंतांसारखा असावा, हेच सांगतंय. पुढे परत तेही जाऊ दे, महात्मा गांधी त्यावेळेला एक वकील ओक म्हणून होते, विदर्भातला फार मोठा माणूस. ते साबरमतीला गेले होते आणि त्यांनी विचारलं होतं महात्माजींना की मला विदर्भात काँग्रेसचं कार्य वाढवायचं आहे, तर मला संघटनेच्या संदर्भात काही थोडीशी चर्चा तुमच्याशी करायची आहे, काही मार्गदर्शन आहे. त्यांनी मग तुम्ही इथे कशाला आलात साबरमतीत? अहो, ज्या महाराष्ट्रात दासबोध आहे, महंत निर्माण करण्याचा कारखानाच जणू त्यांनी तयार केलेला आहे. तुम्ही दासबोधाचा आधार घ्या, तुम्हाला सगळे कार्यकर्ते महंत तयार करता येतील. मग आता या एवढ्या माहितीनंतर काय की इतिहासात विकृती केव्हा निर्माण झाली? हा इतिहास आपल्यापासून दडवून ठेवला गेला, आपण वाचला नाही. जिथे वाचण्याची शक्यता होती त्याचं नीट आकलन झालं नाही. ज्यांना आकलन झालं नाही त्यांचं तेवढं धार्ष्ट नव्हतं की ते स्पष्टपणे म्हणायचंय. दत्तोवन पोद्दार यांनी एकदा शिवचरित्राच्या संदर्भात म्हणलं होतं की शिवचरित्रातले असे अनेक प्रसंग आहेत की जर ते आम्ही लिहायला बसलो तर लोक अचंबित होतील की शिवाजी महाराज वेगळ्या तऱ्हेने कसा विचार करत होते. फार मोठा माणूस, आमच्या बिरवाडीचे, महाडच्या जवळचे, त्यांचं जन्मगाव.
फार मोठा माणूस दत्तवान पोद्दार, सेतू पगडी, बाबासाहेब पुरंदरे या सगळ्यांनी प्रचंड अभ्यासाने सगळ्यांनी सांगितलं. पण विकृती कुठे कुठे झाली तर कुठेतरी कोणाला तरी बोचलेलं टोचलेलं असेल, ते एखाद्या विशिष्ट जातीने विशिष्ट पंथाने केलंय, त्यांच्या विरुद्ध आगडो मुसळण. म्हणून खरं तर म्हणजे आता केंद्र सरकारचं सुद्धा अभिनंदन करायला हवंय की आत्ता सहज दिल्ली सरकारचं मी सिलेबस पाहिलं, त्यामध्ये मुसलमानांचा इतिहास 80 पानाचा आहे 8वीच्या विद्यार्थ्यांना, आणि शिवाजी छत्रपती आणि मराठेशाहीचा इतिहास 1.5 पानाचा आहे. हे सगळं शिक्षण धोरणच बदलायला पाहिजे. ही सुरुवात लॉर्ड मॅकॉलनी केलेली आहे, आणि लॉर्ड मॅकॉलनी उद्यम स्वतःहून नाही केलेली. जे चाणक्य म्हणला होता की जर तुम्हाला परकीयावर सत्ता गाजवायची असेल तर ते सांस्कृतिकदृष्ट्या, राजकीय दृष्ट्या, वैचारिक दृष्ट्या, सगळ्या दृष्ट्या आपल्यापेक्षा खाली आहेत हे दाखवल्याशिवाय तुम्हाला त्यांच्यावर दीर्घकाळ राज्य करता येणार नाही, हे चाणक्य म्हणतोय. पण ते वापरलं विंटर नीड्स नावाच्या माणसाने. त्यांनी लॉर्ड मॅकॉलेला पत्र दिलं विंटर नीड्सनी की तुम्हाला भारतीय लोक हे सर्व दृष्टीने खाली आहेत हे दाखवलं आलं तर बघा. आणि लॉर्ड मॅकॉलेने तेच सांगितलं, मी तेच करतोय म्हणून इतिहास हा विषय घेतलाय. आज जवळजवळ 125 स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 75 वर्षांनी आपण आपला अभ्यासक्रम बदलतोय. फार अभिनंदनाची गोष्ट झालेली आहे, आणि थोडं अशाच तऱ्हेने झालं पाहिजे. डॉक्टर मुरली मनोहर जोशी यांनी शिक्षण मंत्री असताना पहिल्या अटल बिहारींच्या सरकारामध्ये प्रयत्न केला होता. त्यानंतर आता ह्या दोन्ही HRD मंत्र्यांनी हा प्रयत्न केला, आणि आता तो प्रत्यक्ष आपल्याकडे येतोय. पण ती सुरुवात आहे, अजून खूप बदलायला हवंय. आणि त्याच इतिहासाचं विकृतीकरण आहे ते जर थांबलं तरी सुद्धा शिवाजी आणि समर्थांचे केव्हा भेटी झाल्या वगैरे. त्यातला सर्वात एक महत्वाचा पुरावा आता मी देणार आहे, तो असा आहे की जो आतापर्यंत कदाचित काही लोकांना माहित असेल, काही लोकांना माहितही नसेल, आणि म्हणून तो देतोय की संत तुकारामांचं निर्वाण आहे ते 1650. ते 52 वर्ष जगले. 1598चा त्यांचा जन्म आहे. आणि शिवाजी महाराज आणि छत्रपतींची जी अधिकृत भेट आहे त्याकडे मी नंतर येणार आहे, जी 12 एप्रिल 1649ला झाली, गुरुवार होता त्या दिवशी झालेली आहे. पण त्याच्या आधी त्यांच्याकडे जावं हे सुद्धा सुचवणारं कोण असेल तर संत तुकाराम महाराज. हे कोणी आजपर्यंत सांगितलंय का? मी तो पुरावाच म्हणून तुम्हाला देतो की ते तुकाराम महाराजकडे हे गेले होते. मध्ये कशाला शिवाजी महाराजांना तर तुकाराम तेव्हा देऊत, आणि सतत बालपण यांचं शिवाजी महाराजांचं पुण्यात गेलंय, त्यानंतर थोडंसं कमी आहे. त्यामुळे ते तिथे अनेक वेळा गेलेले आहेत तुकारामांच्याकडे. आणि संत तुकारामांनी सुद्धा त्यांना मध्ये तर एवढी त्यांची उपरती वाटली होती शिवाजी महाराजांना की आपण राजकारण सोडावं, संन्यास घ्यावा इथपर्यंत वाटायला लागलं. तर तो तुमची प्रवृत्ती नव्हे, हे मूळ स्वतः संत तुकारामांनी सांगितलं होतं. आणि तेव्हा ते म्हणतात, राया छत्रपती ऐकावे वचन, रामदासी मन लावी वेगी. रामदास स्वामी सोयरा सज्जन, त्यासी तन मन अर्पी बापा. मारुती अवतार स्वामी प्रकटला, उपदेश केला तुझ लागी. शरण असावे रामदास लागी, नमन साष्टांग घाली त्यासी. तुका म्हणे राया तुझं असो कल्याण, सद्गुरु क्षण राहे बाप्पा. आता हे आपल्या महाराष्ट्र शासनाचं जे संत तुकारामांचं वाङ्मय महाराष्ट्र शासनाने प्रकाशित केलंय त्याच्या पहिल्या आवृत्तीत होतं. मध्ये काय झालं माहित नाही. 1962ला आपले तेव्हाचे मुख्यमंत्री कैलासवासी यशवंतराव चव्हाण हे संरक्षण मंत्री म्हणून दिल्लीत गेले. तेव्हा सावरकरांनी फार छान वाक्यही म्हणलं होतं, हिमालयाच्या मदतीला सह्याद्री गेला. ते तिकडे गेले, पण इकडे असं झालं की पुढच्या ज्या आवृत्त्या संत तुकारामांच्या किंवा इतर संतांचे जी वाङ्मय महाराष्ट्र शासनाने अधिकृत म्हणून प्रकाशित केलेत त्यातून हा अभंग गाळण्यात आला. त्याचे पुरावे आहेत. आणि हा मला आज नवीन सांगायचा होता की हा साधारणतः लोकांना माहीत नसतो की स्वतः उगीच काही ठिकाणी वाद घालण्यात येतो की संत तुकाराम शिवाजी महाराजांचे गुरु होते. गुरु सगळेच असतात हो. ज्याच्याकडून घ्यायचं आहो ते दत्त महाराजांनी 21 गुरु केले होते. एक ते स्वतः दत्त हे असून सुद्धा दत्त दिलेला, अत्रीने दिलेला, अनुसूयेने दिलेला, तो दत्त सुद्धा 21 गुरु करतो. तर आणखीन एखाद्या माणसाला आणखीन गुरु असले तर बिघडतो कुठे? पण ते गुरु काय सांगतायत हे शिवाजी महाराजांनी ऐकलं. त्या गुरुंनी सांगितलं की तुम्ही रामदासांकडे जा, कारण ही तुमची वृत्ती नाही. आणि त्याप्रमाणे
क्षात्रोत्तेजसाठी तुम्हाला रामदासांचीच मदत घ्यावी लागेल. रामदासांनी बाकी पोषक काम करून ठेवलेलं आहे. हे झालं त्यांच्या पहिल्या भेटीच्या आधी. आणि मग पहिली भेटीचं तर वाचताना मला फार कधी कधी म्हणजे असं होतं, संजय वाच म्हणजे आत्ताचे संजय नव्हे बरं का, संजय वाच म्हणजे भगवद्गीतेतले संजय वाच. तर त्यांनी जसं 18व्या अध्यायाच्या शेवटी शेवटी ते परत सगळं आठवताना धृतराष्ट्राला सांगताना म्हणतात ऋष्यामीच मुहुर मुहुर, माझ्या अंगावर रोमांच उभे राहतात. ऋष्यामीच मुहुर मुहुर. का तर ते सगळं ते श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलं. तसा एक प्रसंग मला नुकताच वाचण्यात आला. तो असा होता की खेळोजी राजे भोसले, शहाजी राजांचे चुलत भाऊ, त्यांची बायको म्हणजे यांची भाऊची चुलत भाऊजाई, हिलाच महाबत खान पठाणांनी पळवून नेलं होतं नाशिकला गोदावरीच्या तीरावर. आणि तेव्हा टाकळीमध्ये समर्थ रामदास आहेत. आणि डिसेंबर महिना होता, 1608 12 20 1620 1631 किंवा 32 असणार ते, 32. तर 1632च्या डिसेंबरमध्ये हे तिकडे शहाजीराजे आपल्या भाऊजाईची सोडवणूक करणारे 1.25 लाखाची काहीतरी सगळी ती खंडणी ठरली आणि स्वतःच्या भाऊजाईला त्यांनी सोडून आणलं. तेव्हा त्यांना कळलं की समर्थ रामदास इथे आहेत. तेव्हा ते एक बालयोगीतून समर्थ या भूमिकेवर आले. 12 वर्ष तपस्या, ते जे पुंज असेल. आणि तेव्हाची प्रथा होती हो की असा कोणी जर ज्ञानी महंत संत असेल तर आपला मुलगा त्याच्या पायाशी ठेवणं आणि त्यांचा आशीर्वाद घेणं ही तेव्हाची पद्धत होती. अहो स्वतः समर्थ रामदासांना एकनाथ महाराजांचे जे वंशज होते त्यांच्या पायाशी राणूबाईंनी ठेवल्याचा उल्लेख आहे. तर असं हे समर्थांच्या पायाशी तेव्हा शिवाजी महाराजांनी जिजाऊला बोलवून घेतलं आणि जिजाऊनी त्या मुलाला ठेवलं. त्या मुलाचं नाव छत्रपती शिवाजी नंतर आपण म्हणतो, त्याचं नाव शिवाजी आहे. त्याचं नाव 1-1.5 वर्षाचं आहे. ही त्यांची पहिली भेट आहे. अर्थात ते 1-1.5 वर्षाचे शिवाजी महाराजांचं ते लक्षात राहणं शक्य नाही, आठवणही शक्य नाही, कोणी आठवण करून दिल्याशिवाय. पण समर्थ तर त्यांच्यापेक्षा 22 वर्षांनी मोठे आहेत ना, म्हणजे 24 वर्षाचे 25 वर्षाचे तेव्हा आहेत. त्यावेळेस त्यांच्या मात्र ते लक्षात होतं. आणि त्यावेळेस 1649 12 एप्रिल गुरुवार 1649 शिंगणवाडीला जेव्हा पहिल्यांदा ते भेटले तेव्हा त्यांनी पहिल्यांदा हा शब्द वापरलेला आहे की आपण मध्ये तुमच्या राज्यात मी राहिलो पण आपली खबर घेतली नाही, अशा स्वरूपाचं ते त्यांनी लिहून ठेवलेलं आहे. 1649ला ही भेट झाली. 1649च्या भेटी सगळ्यांना मान्य आहे. 1650ला तर संत तुकाराम गेले, त्यांचं निर्वाण झालं. त्यावेळेस समर्थ आणि शिवाजी महाराज यांचा पुढचा जो काळ आहे सगळ्या भेटी ज्या आहेत त्या सगळ्या समर्थांच्या आणि शिवाजी महाराजांच्या आहेत. त्यावेळेस बघा समर्थांनी जेवढं विस्तृतपणे शिवाजी महाराजांवर लिहिलंय तेवढं तुकाराम महाराजांच्याकडेही सापडत नाही, कारण तुकारामांचं सहवासच त्यांना कमी मिळालेला आहे. एक, तुकाराम महाराजांना पहिली लढाई त्यांच्याच संदर्भात द्यावी लागली की त्यांनी वेदाचं जे सगळं अभंगात रूपांतर केलं होतं ते तेव्हाच्या लोकांना काही मान्य नव्हतं. त्याच्यातच त्यांचा सगळा बराचसा वेळ गेला आणि त्यामुळे राजकीय भागाकडे त्यांना पाहता आलं नाही एवढंच. पण समजा त्यांना वेळ मिळाला असता त्यांनी त्याचं वेळ मिळता क्षणी त्यांना जागृत केलं की तुम्ही समर्थांकडे जा म्हणून. दुसरं आहे 1672ची भेट सांगतात. आता लक्षात घ्या 1672ची भेट ही आहे ही खूप उशिराची भेट आहे. तोपर्यंत शिवाजी महाराजांनी आपलं काम खूप मोठं केलेलं आहे. पण लक्षात घ्या शिवतरगड हीच मुळी जावळीच्या खोऱ्यात आहे आणि जावळीच्या खोऱ्यामध्ये शिवाजी महाराजांनी जो 10 नोव्हेंबर 1659 मार्गशीर्ष षष्ठी सह सप्तमी चंपा षष्ठी त्या दिवशी अफजल खानाचा वध केलेला आहे. ते त्यावेळेला समर्थ रामदास हे शिवतरगड आहे. 1652 ते 56 या काळात ते आपल्या दासबोधाची रचनेसाठी सलग राहिलेले आहेत आणि त्यानंतर ते परत शिवाजीच्या राज्याभिषेकाच्या वेळेस तिथे राहिलेले आहेत. आणि तिथूनच ते 1676ला शेवटचे 6 वर्ष शिवाजी महाराजांच्या सांगण्यावरून सज्जनगडावर ते राहायला आलेले आहेत आणि पुढची सगळी व्यवस्था संभाजी महाराजांनी त्यांची केलेली आहे. असे अनेक पुरावे सतत तुम्हाला सापडतील. माझ्याकडे साधारणतः 27 पुरावे आहेत, त्यातले फक्त मी 4 पुराव्या संदर्भात आता बोललो. फक्त म्हणून मी आता धावता आढावा घेतो की या दोघांचे एकमेकाशी संबंध कसे असतील आणि त्यापेक्षा त्या दोघांनी एकमेकाचं कौतुक, आणि कौतुक म्हणजे एकमेकाचं प्रशस्तीपत्रक नव्हे, एकमेकाला किती ते जाणून होते
ते जेव्हा रायगडावर तिथे 6 जून 1674 प्रतिज्ञा घेत आहेत, राज्याभिषेक होतोय त्यांचा, त्या तिकडे शिवतरगळीतून प्रतापगडावर जायच्या तयारीत समर्थ रामदास आहेत आणि दुष्ट संहारिले मागे ऐसे उदंड ऐकतो, परंतु रोकडे काही मूळ सामर्थ्य जाई, तुझा तू वाढवी राजा शीघ्र आम्हासी देखता. असं शिवाजी संदर्भात, त्यांच्या राज्याभिषेकाच्या संदर्भात तुळजाभवानी पुढे साकडं घालतात. तो वाढवलेला आम्हाला पाहायचा आहे, वर्धिष्णू झालेला पाहायचा आहे असं ते म्हणतात. शिवरायांचे ही पुढचे काटकर म्हणून तिथे सज्जनगडचे किल्लेदार होते. त्या किल्लेदारांना एकदा नुसती कोणीतरी तक्रार केली की समर्थांच्या खोलीत पावसाळ्यात पाणी गळतंय, तर तोफेच्या तोंडी द्या काटकरांना म्हणून शिवाजी महाराजांनी सांगितलं होतं. शेवटी समर्थांच्या शिष्यांना कळल्यावर समर्थ शिष्य तिकडे गेले आणि त्यांनी सांगितले. आणि आणखीन 1-2 पुरावे मी फक्त सांगतो आणि थांबतो, कारण बरेच पुरावे असले तरी आपल्या वेळेची मर्यादा आहे. त्यामुळे पहिला एक आणखीन पुरावा देतो की शिवाजी महाराजांचे आग्र्याहून सुटका हे प्रकरण आता नुकतंच मी आग्र्याची गरुडझेप, बाबाराव सावरकर, तात्याराव सावरकरांचे मोठे भाऊ, तेही अंदमानमध्ये होते, त्यांनी एक फार छान पुस्तक, आग्र्याला का शिवाजी महाराज गेले असतील त्या संदर्भात सगळे परतीचे मार्ग कापले त्यानंतर काय कसं सुटका करता येईल हा विचार करताना, तोही गोकुळाष्टमीचाच दिवस होता आणि ती पूजा करता करता आग्र्याहून आपण पळून गेलं पाहिजे हे सुचलेलं आहे. मथुरेलाच यांनाही पळून जावं लागतं, तुरुंगाचे दार तोडून, तोच हा दिवस, तोच विचार त्यावेळेला तिथे आलाय. आणि त्यानंतर येतांची मांडणी कशी करावी, तेव्हा समर्थ रामदासांचे हे 362 मठ कार्यान्वित होते. माझा सर्वात मोठा पुरावा आहे. आणि या 362 मठात कुठे कुठे केव्हा केव्हा कसे कसे आलेत, अहो कॉस्मादी गार्दा पोर्तुगालचा तो लिहितो, इतर हे ग्रँडफ सुद्धा लिहितो की समर्थांचे, म्हणजे ग्रँडफनी तर एका ओळीत लिहिलेलं आहे की समर्थ शिवाजी महाराजांचा प्रभाव किती होता, की म्हणे औरंगजेब 10 लाख सैन्यासह 27 वर्ष तो महाराष्ट्रात होता, पण त्याला महाराष्ट्र जिंकता आला नाही, कारण तेव्हा प्रत्येक माणसाच्या मनात शिवाजी आणि समर्थ होते, दासबोध होता. आणि ग्रँडफ एवढंच लिहितोय की हे सगळं वातावरण गेल्यानंतर आम्ही ब्रिटिश सरकारचं तेव्हा सैन्य थोडं होतं तरी आम्ही महाराष्ट्र जिंकला, कारण लोक शिवाजी महाराजांना, समर्थांना, दासबोधाला विसरले होते. आणखीन काय वेगळा पुरावा पाहिजे तुम्हाला? असे अनेक पुरावे देता येतील. परिस्थितीजन्य पुरावे जे असतात ते अशाच प्रकारचे असतात. राजकारण बहुतची करावे. मी एकदा बाबासाहेब पुरंदरेंना पण हा प्रश्न विचारला होता, तेव्हा त्यांची भेट कशी आली. 1672 तुम्ही सगळे साधारणतः सेतुराव पगडी, तुम्ही सगळेच जण 1672 साली भेट झाली असेल असा अंदाज करता. पण तर ते सहज म्हणले की काय आहे की कागदोपत्री नोंद नाही. त्यांचं म्हणणं कसं, कागदोपत्री नोंद नाही, पण कागदोपत्री नोंद झाली नाही तरी झालं. मी हसलो. ते म्हणले हसलात का? अहो साधं गोष्ट आहे, राजकारण बहुतची करावे परंतु कळवची नेदावे. हा माणसाने हा जे गुरु आहे आणि ते त्या दोघांनी किती वेळा भेटलेत, काय काय केलं असतील. अहो ती माहिती मला एकदा कळली की आत्ता जो गणपती आहे तो तेव्हा आत्ता आपला भाद्रपदात सुरू झाला लोकमान्य टिळकांनी केलेला, पण तो तेव्हा माघात व्हायचा. तर माघातला एक गणपती शिवतरगडमध्ये बसलेला आहे आणि त्या गणपतीला जावळीचे मोरे आणि शिवाजी महाराज आणि रामदास एकत्र एका हजरला तो गणेशोत्सव. आणि आता शेवटी आणखीन एक पुरावा बाहेरून दिलेला ते सांगून मी थांबतो की रवींद्रनाथ टागोर, भारताचे पहिले नोबेल पारितोषिक शांती मिळवणारे नोबेल पारितोषिक, मोठा महान कवी, त्यांनी प्रतिनिधी म्हणून कविता लिहिलेली आहे. ही प्रतिनिधी कविता कशावर आहे तर समर्थांनी, शिवाजी महाराज त्यांच्याकडे आलेत आणि समर्थांच्या झोळीमध्ये शिवाजी महाराजांनी सगळं आपलं स्वराज्य त्यांच्या सनदच घेतली आहे, ती सनद त्या झोळीमध्ये टाकलेली आहे. हे दृश्याचा फोटो आपण जो पाहतो तो पाहून त्यांना वाटलेलं, त्यांनी तिथे पाहिलं आणि प्रतिनिधी नावाची कविता लिहिली. आणि 1916 ते 1919 पैकी कुठली तरी एक शिवजयंती, 16 असेल 17 असेल तेवढं माझ्या लक्षात नाही, पण तेव्हा लोकमान्य टिळक कलकत्त्याला गेले, बंगाली लोकांनी बोलवलंय म्हणून. आणि तेव्हा त्या शिवजयंतीला, एक शिवजयंती, शिवाजी महाराजांचं शिवजयंती कलकत्त्यात बंगाली लोक करतायत. रवींद्रनाथ टागोरांची कविता प्रतिनिधी ही समर्थांची आणि शिवाजीच्या भेटी संदर्भातली आहे. ती भगिनी निवेदिता आणि त्यांचे सहकारी गातायत.
आणि अध्यक्षस्थानी मुख्य वक्ता म्हणून शिवाजीचे शिवजयंती उत्सव साजरा करणारे सुरू करणारे स्वतः लोकमान्य टिळक पहिलं वाक्य म्हणतायत, मी समर्थांच्या भूमिकेतून, मी शिवाजीच्या भूमीतून इथे तुम्हाला शिवसमर्थ योग सांगायला आलोय. इथे मी माझ्या वाणीला विराम देतो. जय जय रघुवीर समर्थ. सर, खूप मस्त व्याख्यान झालं. म्हणजे खूप वाद चालू असतात बाहेर की खरंच भेट झाली की नाही झाली, ह्याच्यावर तुम्ही खूप छान पुरावे दिलेत. लोकांना कळलं असेल आणि ज्यांच्या मनात काही संभ्रम असतील त्यांचे पण काही डाऊट्स क्लिअर झाले असतील. धन्यवाद सर तुम्ही आल्याबद्दल. तुम्हाला काय संस्थेबद्दल 2 शब्द? सर म्यूट आहे. एक मिनिट. हा, आता आवाज येतोय? हा, हो येतोय. तर पहिल्यांदाच जसं कृतज्ञता व्यक्त केली तसं परत एकदा सांगतो की आपल्या राज्याभिषेक समारोह समितीला अतिशय चांगलं पाठबळ मिळालं पाहिजे. इतकंच नव्हे, तुम्हाला ठाण्यात जी काही मदत लागेल ती माझ्याकडून तर नक्की होईलच, परंतु अशा ज्या सहली असतील तर आपल्याकडे चांगले इतिहासाचे अभ्यासक अजित मोघे सुद्धा आपल्या ठाण्यातलेच आहेत, त्यांची मदत घ्या. आणि तुम्हाला जर शिवतरघळीला कधी यायचं असेल तर शिवतरघळीचा सुंदरमठ सेवा समितीचा कार्यकर्ता म्हणून मी तुम्हाला केव्हाही आपल्याला आमंत्रण आहे. आपण एकदा शिवतरगड आणि रायगड असं एकत्र करत जाऊ समारोहाच्या निमित्ताने. 6 जूनला जर आपण तिकडे जाणार असू तर 3 किंवा 4 जूनच्या शनिवार रविवारला आपण शिवतरगळी यायचं, 1 दिवस तिथे थांबायचं आणि तिकडे जायचं. या सगळ्या योजना आपल्याला करता येतील. कारण अशी मुलं तर आपल्याला तरुण मुलं हवीच आहेत. 2 कारणांनी हवी आहेत की चुकीचा संदर्भ कसा पसरला जातो हेही सांगता येतं, ती जागा पाहिल्यावर ते जास्त प्रभावाने पटतं. आणि रायगड आणि शिवतरगड यांचं नातं एकदा कळलं की मनातले सगळे संदेह जातात. नक्की सर, तुम्ही उल्लेख केल्याप्रमाणे अजितजी मोघे यांचं एक व्याख्यान ऑलरेडी आपल्या इकडे झालंय, शिवचरित्राचा अभ्यास असं हे होतं. संस्थेचीच असेच भरपूर व्याख्यान झाले आहेत आपले, ते आपण फेसबुक पेजवर बघू शकतात संस्थेच्या, किंवा आणि आपल्या संस्थेचा युट्यूब पेज पण आहे. त्याच्यावर पण आपले सगळे जुने जे व्याख्यान झाले ते करू शकतात. संस्थेच्या फेसबुक पेजला लाईक करा, युट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, इन्स्टावरती पण आहे आपलं चॅनल, आपल्या पेज, सो इन्स्टावरती पण लाईक करा. सो पुढचे असे येणारे अप्रतिम कार्यक्रम, अप्रतिम व्यक्ती आपल्याला ऐकायला चान्स भेटेल. आणि नक्की आपण एक पुढच्या वर्षी किंवा जेव्हा रायगडाला जाऊ तेव्हा नक्की आपण जाऊया. शिवतरगळीला पण एकदा तरुण पिढीला घेऊन जाऊया. काय आपलं इतिहासाबद्दल काय माहिती असेल, कारण इतिहास फक्त हा पुस्तक वाचून होत नाही, तर ऍक्च्युअली त्या जागेत गेल्याशिवाय आपल्याला फील येत नाही तो. तर मी हा कार्यक्रम संपन्न झाला असं जाहीर करतो. धन्यवाद सगळ्यांचे. आपण आता ध्येय मंत्र घेऊ. ध्येय मंत्र बघू. शिवरायांचे 8वावे रूप, शिवरायांचा 8वावा प्रताप, शिवरायांचा 8वावा साक्षेप भूमंडळी. शिवरायांचे कैसे बोलणे, शिवरायांचे कैसे चालणे, शिवरायांची सलगी देणे कैसी असे. सकल सुखांचा केला त्याग, म्हणून साधिजे तो योग. राज्य साधनाची लगबग कैसी केली, याहुनी करावे विशेष, तरीच म्हणवावे पुरुष. या उपरी आता विशेष काय लिहावे. शिवरायासी 8वावे जीवित तृणवत मानावे. इहलोकी परलोकी उरावे कीर्ती रूपे. निश्चयाचा महामेरू बहुत जनासी आधारू.
अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय। भारत माता की जय। हिंदू धर्म की जय।